नमस्कार. माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने तांदळाच्या पिठाचा हा झटपट होणारा नाश्ता बनवणार आहोत. हा नाश्ता आपण अगदी सोप्या पद्धतीने पटकन असा बनवलेला आहे. चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं. त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण त्याचं एक बॅटर तयार केलं. त्यानंतर ते बॅटर जास्त घट्ट असल्यामुळे त्यामध्ये आपण अजून थोडंसं पाणी टाकून एकजीव करून घेतलं आणि छान फेटून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जास्त साहित्य टाकायचं नाही, फक्त चवीपुरता मीठ टाकायचं, 1 चमचा जिरे टाकायचे, 1 चमचा ओवा टाकून घ्यायचा, 1 चमचा पांढरी तीळसुद्धा टाकून घ्यायची आणि 1 चमचा आपण यामध्ये साखर टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेतलेला तो सुद्धा टाकून घेतलेला आहे. सगळं साहित्य व्यवस्थित छान या बॅटरमध्ये एकजीव करायचं आणि थोडं 2 मिनटं फेटून घ्यायचं. त्यानंतर आपण हे बॅटर 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. 10 मिनिट झाल्यानंतर 1 ते 1.5 पळी आपण यामध्ये तेल टाकून घेणार आहोत. तेल टाकून झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे. पीठसुद्धा आपलं थोडंसं फुललेलं आहे, तुम्ही बघू शकता. अगदी छान फेटून घ्यायचं. त्यानंतर आपण एक ताट घेणार, त्या ताटाला आपल्याला तळाला तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून झालं की आपल्याला यामध्ये हे संपूर्ण बॅटर ओतून घ्यायचं आहे. बॅटर ओतून झालं की गॅसवर आपण कढईमध्ये पाणी तापायला ठेवलेलं होतं. पाण्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि त्यावर आपल्याला हा ताट ठेवून घ्यायचा आहे. अगदी ढोकळा करतो ना त्याच पद्धतीने छान असं वाफवून घ्यायचा. याला वाफवायला 25 ते 30 मिनटं लागतात. तांदूळ आहे जरा वाफवायला वेळ लागते आणि संपूर्ण गार झाल्यानंतरच कट करायचा. गरम गरम कट केला तर तुकडे पडतात. बघू शकता 20 ते 25 मिनटानंतर छान वाफ काढून घेतली. गार झाल्यानंतर आपण छान कट करून घेणार आहोत. पाहिजे तशा आकाराचे पीसेस तुम्ही कट करू शकतात. ढोकळ्यासारखे चौकोनी कट केले तरीसुद्धा चालेल. मी या पद्धतीने कट केलेले आहेत, म्हणजे जेव्हा आपण हे व्यवस्थित असे भाजून घेऊ ना त्यावेळेस पटकन भाजले जातील. त्यानंतर आपण छान आकार देऊन कट केला. बघू शकता ताटामधून सुद्धा अगदी सहज असा आपला हा ढोकळा निघालेला आहे. तांदळाच्या पिठाची ही रेसिपी आहे. अगदी तुम्ही ढोकळा म्हणा किंवा मग एखादा स्नॅक्स म्हणा, अगदी झटपट होतो. आता आपण तव्यावर हे दोन्ही साईडने खरपूस असे कुरकुरीत तांबूस रंग येऊस्तर भाजून घेणार आहोत. आजूबाजू तेल सोडायचं आणि अगदी छान असे भाजून घ्यायचे. वरतून वाटलं तर झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्याने सुद्धा आतून सुद्धा खरपूस होतात. मस्त असे दोन्ही साईडने आलटून पलटून आपण छान भाजून घेणार आहोत. छान कुरकुरीत होईस्तर भाजून घ्यायचे. हे खायला एवढे टेस्टी लागतात ना, तुम्ही याला ढोकळासुद्धा म्हणू शकतात. तांदळाच्या पिठाची अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. पटकन होते. मुलं तर एवढे आवडीने खातील ना, खूप आवडेल त्यांना आणि मोठेसुद्धा आवडीने खातील. जर तुम्ही हा सकाळी घाईच्या वेळेत झटपट हा रेसिपी जर तुम्ही बनवली ना, तर हा स्नॅक्स मुलांना खूप आवडेल आणि एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतात. अगदी छान असा खरपूस नाश्ता आहे. आतूनसुद्धा खुसखुशीत होतो. खायला तेवढा टेस्टी लागतो. तांदळाचं पीठ नेहमीच घरात अवेलेबल असते. त्यापासून जर आपण हा झटपट होणारा नाश्ता बनवला ना, तर सगळ्यांना खूप आवडेल. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतात.